नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्री टशन या चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहोत। आज मी जी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे ती खूप टेस्टी छान लागते। तुम्ही एकदा करून बघाल तर तुम्हाला सारखं करावंसे वाटेल आणि ही सर्वांनाच खूप आवडते। आपण कोळंबी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो। आज आपण ती वांगा टाकून बनवणार आहोत। वांगी अशी मधून चिरून मग त्याचे मोठे मोठे काप करून घेऊया आणि यासाठी लागणारे कोळंबी पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मी 2 वांगी आणि 1 छोटा बटाटा कापून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून त्या पाण्यातच मी ठेवून देणार आहे, नाहीतर वांगी काली पडू शकतात। आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करूया। त्यासाठी टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, मिरची, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। ते आता आपण एका भांड्यामध्ये घेऊया आणि आता याची आपण छान पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी छान झालेली आहे, अशी करून घ्यायची। आता एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया आणि त्या फोडणीला टाकूया। व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर पण घालूया। फोडणीला लसूण आणि कोथिंबीर घातल्याने रश्श्याला एकदम भारी चव येते। असं नीट परतून घ्यायचं। कोणत्याही कालवणाची किंवा रश्श्याची जेवढी फोडणी खमंग होईल तेवढा तो कालवण चांगला लागतो। आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत नीट परतून घेऊया। ही बघा, अशी तेल सुटेपर्यंत ती परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये पहिलं हिंग घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला, धनेपूड आणि आमचा घरी बनवलेला स्पेशल आगरी मसाला हे या तेलामध्ये आपण छान परतून घेऊया। पेस्ट आणि आपण हे मसाले आता याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित हे सर्व एकजीव करून परतून घ्यायचं आहे। नीट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये वांगा आणि बटाटा टाकून घेऊया। वांगा तर आपण नेहमीच खातो, पण कोळंबी वांग्यामधल्या वांग्याला खूप मस्त चव येते। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। वांगा बटाटा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपण जी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण यामध्ये घालून घेऊया। आता पुन्हा हे सर्व एकदा परतून घेऊया। बघू शकता तुम्ही, छान आपलं परतून झालेलं आहे। आता आपण यावर झाकण देऊया आणि झाकणावर थोडं पाणी घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। आता आपण पूर्ण 5 मिनिटांनी झाकण काढत आहोत। तुम्ही बघू शकता कोळंबीला छान पाणी सुटलेलं आहे। आता हे पूर्ण व्यवस्थित परतून घेऊया आणि ते झाकणावरचं पाणी येते आपण कोळंबीमध्ये घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पण जे थोडं आपली ग्रेव्ही राहिलेली आहे ती पण आपण पाण्यामध्ये घेऊन घातलेली आहे। आता पुन्हा एकदा झाकण द्यायचं आणि पुन्हा छान 10 मिनिटाची वाफ काढायची आहे। कोळंबी शिजायला अगदी 10 ते 15 मिनिट लागतात। त्यामध्ये वांगा बटाटा पण आपला शिजून जातो, कारण त्यांनाही तेवढाच वेळ लागतो। 10 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छान उकळ आलेला आहे। आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं। मला एवढा रस्सा हवा होता तेवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे। मी ग्रेव्हीमध्ये मीठ घातला होता, आता मला पुन्हा थोडंसं मीठ घालावंसं कमी वाटतं म्हणून मी पुन्हा घातलेलं आहे।
पुन्हा 5 मिनिटांनी वाफ दिली. बघा तुम्ही कसं छान रस्सा शिजून निघालेला आहे. हा कालवण एवढा छान लागतो, मस्त याला चव येते. आता याच्यामध्ये आपण कोकम आगळ घातलेला आहे. कोणतीही मच्छी असू दे, कोकम आगळ घातल्याने त्याची चव वाढते. हे बघा मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आता वरून आपण कोथिंबीर घालूया आणि आपण हा रस्सा भातासोबत भाकरीसोबत एन्जॉय करू शकतो. तुम्ही पण बनवा आणि खा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला नक्की कमेंट शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.